फडणवीस, तुमच्या नाजायज सरकारला जे जमलं नाही ते कर्नाटक मधल्या सरकारने केलं, तिथल्या पोलिसांनी केलं. अजितदादांना जाऊन पुढच्या 2 दिवसामध्ये 2 महिने कंप्लीट होत आहेत, पण दादांच्या अपघाताची ना निष्पक्ष चौकशी झाली ना त्या अपघाताबद्दल कोणता FIR महाराष्ट्रामध्ये दाखल झाला. कारण की मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, चटेल आणि चटकरे हे मुख्य सूत्रधार आहेत या दादांच्या घातपातामागे. मग ते सत्तेमध्ये असल्यामुळे, फडणवीसांच्या अगदी जवळ असल्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी अक्षरशः विधान भवनामध्ये, विधान परिषदेमध्ये दादांच्या अपघाताबद्दल चर्चा पण होऊ दिली नाही. पण काल कर्नाटक पोलिसांमध्ये 0 FIR नोंद झाली आणि तो वर्ग झाला महाराष्ट्राच्या पोलिसांकडे. त्याच्यावरती चौकशी करावीच लागते, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करावंच लागतं आणि ते कंपल्सरी असतं. आणि हे झाल्यानंतर लगेच चटकरे लगेच पळालेत विधान भवनाकडे डुंगणाला पाय लावून. हो, चटेल आणि चटकरेंच्या पायाखालची वाळू सरकलीये आणि भविष्यात तुम्ही बघा हेच मुख्य सूत्रधार असणार आहे. मी पहिल्या दिवसापासूनच सांगत आलोय की अजितदादांचा अपघात नसून घातच आहे आणि स्वतःच राजकीय अस्तित्व मोठं करण्यासाठी चटेल आणि चटकरेने हा घात घडवून आणलेला आहे. आता FIR तर दाखल झालाय. महाराष्ट्र पोलिसांनी, महाराष्ट्राच्या होम डिपार्टमेंटनी तो ऍक्सेप्ट करून त्याच्यावरती चौकशी करावी आणि या दोषींना लवकरात लवकर यांचा काळा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावा हीच विनंती आहे. पण फडणवीस, तुमच्या या राज्यामध्ये एवढं मोठं दुर्दैव आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा अपघात होतो आणि त्यांना न्याय मागण्यासाठी FIR कर्नाटक मध्ये दाखल करावा लागतो. आता तरी सुधरा आणि अजितदादांना न्याय